नमस्कार. इझी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डेली यूजचे शॉर्ट सेंटेन्समध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये मुलांना सकाळी उठवण्यापासून ते शाळेत जाईपर्यंत, म्हणजे आपण म्हणतो की बसमध्ये चढतानापर्यंत किंवा आपण सोडतो किंवा शाळेपर्यंत घेऊन सोडतो आपले पेरेंट्स म्हणून, तोपर्यंतची इंग्लिश मराठी आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण कोणती वाक्य म्हणायची, कारण मुलांना इंग्रजी बोलायचा सराव झाला पाहिजे. पाहिली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलं शाळेतून परत आल्यावर. आता शाळेत गेल्यावर तर तिथे टीचर्स असतात, तिथे आपण जाऊन बोलणार तर नाही. मग घरी आल्यावर तर मुलांसोबत इंग्रजीमध्ये संवाद कसा साधायचा ही वाक्य आज आपण पाहणार आहोत. आता फर्स्ट इथे लिहिलेलं आहे मी, कपडे बदलता. मुलं शाळेमध्ये युनिफॉर्मवर जातात, बरोबर आहे. मग युनिफॉर्म खराब होतो, पण दुसऱ्या दिवशी परत आपल्याला घालायचे असतो ना मुलांना. मग आपल्याला काय म्हणायचं, कपडे बदलताना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू, चेंज युअर क्लोथ्स. काय म्हणायचं आहे, चेंज युअर क्लोथ्स म्हणजे काय, जे कपडे जे अंगावरचे आहेत ते बदल. आता नेक्स्ट, नॉर्मली मुलांच्या शाळा सकाळी असतात, मग दुपारचं आले वापस त्यांना भूक लागलेली असते. मग आपण त्यांना म्हणायचं दुपारचं जेवण तयार आहे, असं त्यांना आपल्याला म्हणायचं आहे इंग्रजीमध्ये. तर आपण काय म्हणणार, लंच इज रेडी. काय म्हणायचं आहे, लंच इज रेडी. आता इथे तुम्हाला असं वाटेल की इथे 4 शब्द आहेत मराठीमध्ये, इथे 3च आहेत. लंच म्हणजे दुपारचं जेवण. खूप आपण मुलांसोबत लंच आणि डिनर मध्ये कन्फ्युज आहे. डिनर म्हणजे असतं रात्रीचं जेवण आणि लंच म्हणजे काय असतं, दुपारचं जेवण. मग मुलांना जेव्हा सांगायचं आहे की दुपारचं जेवण तयार आहे, मग आपण काय म्हणायचं, लंच इज रेडी. आता मग लंच रेडी आहे तर ते कर म्हणावं लागेल ना, ते खा म्हणावं लागेल. मग दुपारचं जेवण कर, दुपारचं जेवण कर म्हणायचं. काय म्हणायचं, हॅव अ लंच. काय म्हणायचं आहे, हॅव अ लंच. आता मुलं आले आहेत, त्यांनी कपडे बदललेले आहेत, मग जेवण केलं आहे. नंतर काय असतो, होमवर्क असतो. एक तर मुलांना शाळेमध्ये होमवर्क दिला जातो किंवा सध्या ग्रुप्स असतात टोटल मुलांचे, ते सब्जेक्ट टीचर त्या ग्रुपवर पाठवतात. मग आपल्याला म्हणायचं की गृहपाठ पूर्ण कर. मग इंग्रजीमध्ये म्हणायचं आपण काय म्हणणार, डू कम्प्लीट युअर होमवर्क. काय म्हणायचं आहे गृहपाठ पूर्ण कर म्हणण्यासाठी, डू कम्प्लीट युअर होमवर्क म्हणजे तुझा गृहपाठ जो आहे तो पूर्ण कर. मग आता आपण त्यांना दाखवलं की एखाद्या हा जो होमवर्क आहे तो करून घे, मग हे लिहून घे. मग काय म्हणायचं आपण इंग्रजीमध्ये त्याला, राईट डाऊन. काय म्हणायचं आहे, राईट डाऊन म्हणजे काय आहे, हे सगळं जे आहे ते तू लिहून घे. आता आपल्याला माहिती आहे मुलांच्या स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतात किंवा मग लिहिताना प्रॉपर लिहित नाहीत. मग त्यांना आपल्याला नीट लिहा म्हणायचं की व्यवस्थित लिहा. मग आपण व्यवस्थित लिहा यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणतं वाक्य वापरायचं, राईट प्रॉपरली. काय वापरायचं आहे, राईट प्रॉपरली म्हणजे याचा अर्थ काय होतो, व्यवस्थित लिह. आता मुलांना काही सवय असते की आई मी टीव्ही पाहत पाहत लिहू का, बरोबर आहे. जेवण करताना टीव्ही पाहत पाहत करू का. मग आपल्याला त्यांना म्हणायचं की टीव्ही पाहू नकोस, टीव्ही पाहू नकोस म्हणायचे. मग आपण इंग्रजीमध्ये काय म्हणणार, डोंट वॉच अ टीव्ही. डोंट वॉच अ टीव्ही म्हणजे टीव्ही पाहू नकोस. आता एखादं काम सांगायचं, बरोबर आहे. मग आपण त्यांना म्हणायचं हे कर बाबा. मग आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार, डू इट. काय म्हणायचं आहे, डू इट म्हणजे हे कर. आता नेक्स्ट, आता मुलांना सांगायचं की मुलं मग नाही म्हणतात, नाही माझं ऐक, मी सांगते तुला हे कर, माझं ऐक असं म्हणायचं आहे. तर आपण इंग्रजीमध्ये काय म्हणणार, लिसन टू मी. काय म्हणणार आहोत, लिसन टू मी म्हणजे माझं ऐक. आता मग काही मुलं रडतात. मग मुलं रडत आहे तर त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आहे, डोंट क्राय. काय म्हणायचं आहे, डोंट क्राय म्हणजे रडू नकोस. आता एखादं काम आपण सांगतो की हे काम एवढं करून घे बरं. मग ते मुलं विसरतात, कधी कधी मुलं असते लहान मुलं आहेत किंवा आपण काही गोष्टी विसरतो. मग आपल्याला त्याला विसरू नकोस म्हणून सांगायचं आहे. तर आपण इंग्रजीमध्ये कसं सांगणार, डोंट फॉरगेट. डोंट फॉरगेट म्हणजे काय, विसरू नकोस. आता मुलांकडून एखादी खेळता खेळता पडतात किंवा एखादा ड्रेस खराब होतो किंवा घरामध्ये भरपूर अशा खेळण्या असतील किंवा दुसऱ्या कोणत्या वस्तू असतील ते काही फुटल्या, तर मग मुलांना टेन्शन येतं. मग मुलं येऊन सांगायला घाबरतात. मग तरी ते सांगतात की आई माझ्याकडून ही अशी कुठली वस्तू किंवा खराब झाली. मग आपण त्यांना म्हणायचं की काही हरकत नाही. मग काही हरकत नाही म्हणायचं इंग्रजीमध्ये काय म्हणणार, नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम काही हरकत नाही. काय होतं एखाद्या वेळेस वस्तू खराब असं काम, तर जर तुम्ही त्याला लागत असाल की एखादी वस्तू खराब झाली आहे कुठली आहे, तर ते त्याच्यानंतर ते त्यांच्याकडून काही चूक झाली तुम्हाला येऊन सांगतील का, तर सांगणार नाही. म्हणून त्यांना आपण समजावून सांगायचे काही हरकत
नाही. आता नेक्स्ट आपण पाहतो की आज सध्या मुलं खूप फास्ट चालणं, रनिंग म्हणजे सावकाश चालणं हा प्रकार खूप कमी झालेला आहे, बरोबर आहे. कारण आपल्या भीती असते की इतक्या फास्ट चालतायत, इतक्या फास्ट पळतायत, मग त्यांना काही लागेल, काही इंजुरी होईल. मग आपण त्यांना म्हणायचं आहे की हळूहळू चाल किंवा मग सावकाश चाल. यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू त्यांना, वॉक स्लोली. वॉक स्लोली, वॉक स्लोली म्हणजे काय, सावकाश चाल किंवा हळूहळू चाल. आता आपण मुलांना सांगायची उद्या तुझ्या शाळेला सुट्टी आहे, बरोबर आहे ना. आता काही काही गोष्टी मुलं शाळेमध्ये सूचना आलेली असते, काही मुलं घरी सांगायची विसरतात, मग ग्रुपवर सूचना आली येतातच ना, मग आपल्याला सांगायची की उद्या तुझ्या शाळेला सुट्टी. आपण काय म्हणणार, टुमॉरो इज हॉलिडे. टुमॉरो इज हॉलिडे, काय आहे, उद्या सुट्टी आहे. आता नेक्स्ट, आता मुलांना सांगायचं संध्याकाळी खेळायला जा. काय सांगायचंय, खेळायला जा. तर मग आपण खेळायचं इंग्रजीमध्ये कसं म्हणू, गो टू प्ले. गो टू प्ले म्हणजे खेळायला जा. आता मुलं खेळून आले की आपण पाहतो खूप थकतात, मग आपण त्यांना फ्रेश व्हायला लावतो. मग आपल्याला त्यांना विचारायचंय ना, काय खूप थकलायस का तू खेळून, तू थकला आहेस का. मग आपण काय म्हणणार, आर यू टायर्ड. आर यू टायर्ड म्हणजे तू थकला आहेस का. आता नेक्स्ट, मग आपण त्यांना म्हणायचं, आलं खूप खेळून आले असतात, पाणी पी. थोडंसं आपण म्हणतो ना पाणी पी, पाणी पी म्हणायचं. मग इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, ड्रिंक वॉटर. काय म्हणायचं आहे, ड्रिंक वॉटर म्हणजे काय म्हणायचं, पाणी पी. आता नेक्स्ट, मग मुलं म्हणणार लगेच, आपली म्हणतात दे ना आई पाणी. मग आपण म्हणणार स्वतः घे. आपण म्हणतो ना, तर आपल्या मुलांना इच्छा असते की त्यांची कामं त्यांनी स्वतः करायला शिकली पाहिजेत. मग आपण त्यांना म्हणतो स्वतः घे. मग स्वतः घे मराठी इंग्रजीमध्ये त्यांना म्हणायचं आहे. आपण इंग्लिशमध्ये कोणतं सेंटेन्स, टेक इट युअरसेल्फ. काय, टेक इट युअरसेल्फ. टेक इट युअरसेल्फ म्हणजे स्वतः घे. मग ते पाणी असेल तर जेवण असेल आपण म्हणू शकतो ना, टेक इट युअरसेल्फ, तुझं तू घे किंवा स्वतः घे जाऊ. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांनी सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत सेंटेन्स पाहिले होते. आता शाळेत आल्यावर घरी आपण त्यांच्याशी इंग्रजीमध्ये कसं संवाद साधायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मुलांना जर तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजीमध्ये बोलताल तरच त्यांना जी सराव होईल. आपण अपेक्षा करतो की मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश दिलाय म्हणजे त्यांना इंग्रजी बोलता आलं पाहिजे. पण आपली मातृभाषा मराठी आहे, कुणाची इंग्लिश. आपण घरात जी भाषा जास्त वापरतो तीच मुलांना जास्त येणार आहे ना. मग तुम्ही जर त्यांच्याशी अशाच प्रकारे संवाद साधायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा चांगल्या प्रकारे कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवू शकतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.